So in register indirect addressing mode, the memory location is indirectly specified in either R0 or R1 registers, and this indirect addressing mode is specified by or represented by this @ sign. So move a comma @rp. So the meaning of the explanation of these instructions is that move the content of RAM whose address is held by R0. म्हणजेच R0 ह्या रजिस्टर मध्ये मेमरी लोकेशनचा ऍड्रेस दिलेला आहे आणि त्या मेमरी लोकेशन मध्ये जो डेटा आहे तो डेटा आपल्याला काय करायचा आहे, ए मध्ये काय करायचा आहे, मूव्ह करायचा आहे. नाउ द नेक्स्ट इन्स्ट्रक्शन इज मूव्ह @rp, b. मूव्ह @rp, b. That means move the content of b into RAM whose address is held by R1. आता बी ह्या रजिस्टर मध्ये जो डेटा आहे तो डेटा आपल्याला काय करायचा आहे, R1 ह्या रजिस्टर मध्ये जी मेमरी लोकेशन मेन्शन केलेली आहे त्या मेमरी लोकेशन मध्ये तो डेटा काय करायचा आहे, आपल्याला मूव्ह करायचा आहे. समजलं डायरेक्ट आणि इनडायरेक्ट काय. सो डायरेक्ट ऍड्रेसिंग मोड मध्ये काय होतं की जी मेमरी लोकेशन आपल्याला ऍक्सेस करायची आहे ती मेमरी लोकेशन काय केली होती, डायरेक्टली मेन्शन. स्पीकर म्यूट करा. अँड इन इनडायरेक्ट ऍड्रेसिंग मोड इथं कोणतीही मेमरी लोकेशन मेन्शन केलेली नाहीये. सो ती मेमरी लोकेशन एका पर्टिक्युलर रेजिस्टर मध्ये मेन्शन केलेली आणि तो रेजिस्टर इथे काय केलेला आहे, मेन्शन केलेला आहे. म्हणजे ह्या रेजिस्टर मध्ये ती मेमरी लोकेशन आहे आणि मग त्या मेमरी लोकेशनचा आपण काय करणार आहोत, ऍक्सेस करणार आहोत. समजलं डायरेक्ट वाय दिस इज कॉल्ड एज रेजिस्टर इनडायरेक्ट ऍड्रेसिंग मोड. कुणाला काय डाऊट इथपर्यंत? येस ऑर नो? समजले का रेजिस्टर इनडायरेक्ट ऍड्रेसिंग मोड काय? बोला. बघा इथं कसं होतं डायरेक्ट ऍड्रेसिंग मोड मध्ये, डायरेक्ट ऍड्रेसिंग मोड इथं 40H ही मेमरी लोकेशन डायरेक्टली रिप्रेझेंट केली होती. म्हणजे ह्या 40H ह्या मेमरी लोकेशन मधून आपण डायरेक्टली डेटा काय करत होतो, R0 ला मूव्ह करत होतो. तसंच मूव्ह 56H, A. सो अक्युमुलेटर ह्या रेजिस्टर मधला जो डेटा आहे तो डायरेक्टली 56 ह्या मेमरी लोकेशनला मूव्ह करत होतो. इथं ह्या मेमरी लोकेशन डायरेक्टली मेन्शन केल्या होत्या. स्पीकर ऑफ करा, कोणाचा स्पीकर चालू आहे. संदेश स्पीकर ऑफ कर. आणि इथे काय केलेलं आहे, जो जी काय मेमरी डायरेक्ट ऍड्रेसिंग मोड मध्ये काय केलेलं आहे, जी मेमरी लोकेशन आपल्याला ऍक्सेस करायची ती डायरेक्टली इथे स्पेसिफाईड केलेली आहे इन्स्ट्रक्शन्स मध्ये. बट इनडायरेक्ट ऍड्रेसिंग मोड मध्ये इथं कोणतीही मेमरी लोकेशन स्पेसिफाईड केलेली नाहीये. सो ती मेमरी लोकेशन कशामध्ये दिलेली आहेत, R0 मध्ये. मूव a, @R0. @ means R0 contain memory address and that the data in that memory address is stored in accumulator. म्हणजे R0 मध्ये जो मेमरी ऍड्रेस दिलेला आहे त्या मेमरी ऍड्रेस मध्ये जो डेटा आहे तो डेटा काय करणार आपण, ए मध्ये स्टोर करणार. आणि आता मेमरीचे जे ऍड्रेस आहे ते आपण रेजिस्टर मध्ये स्टोर करतो इनडायरेक्ट ऍड्रेसिंग मोड मध्ये. सो फक्त R0 आणि R1 हे दोनच रेजिस्टर यूज केले जातात मेमरी ऍड्रेस होल्ड करण्यासाठी. सो रेजिस्टर इनडायरेक्ट ऍड्रेसिंग मध्ये R0 अँड R2 ओनली these two register are used. R2 to R7 cannot be used to hold the address of operand located in RAM. म्हणजे R0 to R1 हे दोन रेजिस्टर यूज केले जातात. R2 to R7 हे रेजिस्टर यूज केले जात नाही. बघा, why it is called as register indirect addressing mode? Because the memory location is indirectly specified, so therefore it is called as indirect addressing mode. And why register indirect? Because the memory location is indirectly specified in R0 or R1 register. जी मेमरी लोकेशन आहे ती R0 आणि R1 ह्या दोन रेजिस्टर मध्ये स्पेसिफाईड केलेली आहे. म्हणून ह्या इन्स्ट्रक्शन्सला काय म्हणतात, रेजिस्टर इनडायरेक्ट ऍड्रेसिंग मोड. सो आता हे जे ऍड्रेसिंग मोड आहे तर ह्या ऍड्रेसिंग मोड वर क्वेश्चन्स कसे येतात, राईट अ शॉर्ट नोट ऑन ऍड्रेसिंग मोड ऑफ 8051. मग असं विचार, राईट अ नोट ऑन 805 ऍड्रेसिंग मोड ऑफ 8051. सो हे आवाज नाही येत मॅम. हॅलो
माझं इंटरनल कनेक्शन आज खूप अनस्टेबल आहे. आता येतोय का? हो मॅम. माझं हो, इंटरनल मॅम. कनेक्शन आज खूप स्लो आहे. मला प्रॉब्लेम होते. काय बोलत होते मी? So register indirect addressing mode. Then why it is called as register indirect addressing mode? Because the memory locations are indirectly specified in register address register R0 and R7. Therefore, it is called as register indirect addressing mode. So ह्या addressing mode वर questions कसा येईल exam मध्ये? Write a short note on addressing mode of 8051 microcontroller or explain the addressing mode of 8051 मायक्रोकंट्रोलर. मग किती ऍड्रेसिंग मोड आहेत? इमिजिएट बघितलं, रजिस्टर ऍड्रेसिंग मोड बघितले, डायरेक्ट ऍड्रेसिंग मोड बघितले, इनडायरेक्ट ऍड्रेसिंग मोड बघितले. अजून एक ऍड्रेसिंग मोड आहे तो आपण नंतर बघू. अँड त्या व्यतिरिक्त अजून एक क्वेश्चन असे विचारले जातात, तर हे 5 ऍड्रेसिंग मोड आहेत. सो हे 5 ऍड्रेसिंग मोड इंडिव्हिज्युअली विचारले जातात. राईट अ शॉर्ट नोट ऑन रजिस्टर ऍड्रेसिंग मोड, or write a note on direct addressing mode, write a note on immediate addressing mode, or explain the register indirect addressing mode, explain immediate indirect addressing mode. असे ते इंडिव्हिज्युअली पण विचारले जातात. सो हे ऍड्रेसिंग मोड खूप इम्पॉर्टंट आहे. सो तुम्ही बुक मध्ये मार्क करून ठेवा. ऍड्रेसिंग मोड इज व्हेरी इम्पॉर्टंट. एक तर ते इंडिव्हिज्युअली विचारले जातात किंवा त्यांची पूर्ण ऍड्रेसिंग मोडवर एक शॉर्ट नोट विचारली जाते. अँड आता सपोज ह्या ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत ऍड्रेसिंग मोडच्या, मूव ए कॉमा @rp, सो ही इन्स्ट्रक्शन दिलेली असते आणि विचारतात एक्सप्लेन द मिनिंग ऑफ दिस इन्स्ट्रक्शन. म्हणजे तुम्हाला एक इन्स्ट्रक्शन देणार आणि त्याला क्वेश्चन विचारणार, स्टेट ऑर एक्सप्लेन द मिनिंग ऑफ दिस इन्स्ट्रक्शन. मग ह्या इन्स्ट्रक्शनचं मिनिंग काय ते तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. इथं प्रत्येक इन्स्ट्रक्शन्सला जे आपण इन्स्ट्रक्शन सेट बघू, प्रत्येक इन्स्ट्रक्शनचं इथे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, मिनिंग दिलेलं आहे काय आहे ते. So move a comma @rp. What is the meaning of these instructions? Move content of RAM whose address hold by R0 into A. म्हणजेच R0 ने जी मेमरी लोकेशन होल्ड केलेली आहे त्या मेमरी लोकेशन मध्ये जो डेटा आहे तो डेटा कुठे मूव्ह करायचा आहे? अक्युमुलेटर मध्ये मूव्ह करायचा आहे. ओके. इथे रेजिस्टर इनडायरेक्ट ऍड्रेसिंग मोडचे एक्झाम्पल्स दिलेले आहेत. Write a program to copy the value 55H into RAM memory location 40H to 41 using direct addressing mode, register indirect addressing mode. ओके. काय तर प्रोग्राम एक्झाम्पल दिले. राईट अ प्रोग्राम टू कॉपी द व्हॅल्यू 55H. कॉपी व्हॅल्यू 55H. 55H काय दिलेली आहे? व्हॅल्यू दिलेली आहे आणि ती कुठे स्टोअर करायची आहे? रॅम मेमरी लोकेशन कुठे? 40 to 41. म्हणजे 40 आणि 41 ह्या रॅम मेमरी लोकेशनला 55 ही व्हॅल्यू काय करायची? स्टोअर करायची आहे. युझिंग डायरेक्ट ऍड्रेसिंग मोड आणि रजिस्टर इनडायरेक्ट ऍड्रेसिंग मोड. आता डायरेक्ट ऍड्रेसिंग मोड मध्ये काय करणार बघा, त्यांनी प्रोग्राम काय दिलेला आहे की 55 ही व्हॅल्यू आहे. सो 55 ही व्हॅल्यू 40 आणि 41 ह्या रॅम मेमरी लोकेशनला काय करायचे आहे? स्टोअर करायचे आहे. सो इथे 55H ही व्हॅल्यू आहे, 40H आणि 41 ह्या काय आहेत? रॅम मेमरी लोकेशनचे. राईट अ प्रोग्राम टू कॉपी द व्हॅल्यू 55 इनटू रॅम मेमरी लोकेशन 40 and 41. म्हणजे 40 आणि 41 ह्या रॅम मेमरी लोकेशनला आपल्याला कोणती व्हॅल्यू स्टोअर करायची आहे? 55 ही व्हॅल्यू स्टोअर करायची आहे. मग फर्स्ट काय सांगितलंय? डायरेक्ट ऍड्रेसिंग मोड. मग डायरेक्ट ऍड्रेसिंग मोड मध्ये काय करणार आपण? मूव ए कॉमा हॅश 55H. म्हणजेच 55 ही व्हॅल्यू हॅश दिलंय. हॅश मिनिंग काय? 55 ही व्हॅल्यू असणार आहे, कोणतीही मेमरी लोकेशन नाही. मग 55 ही व्हॅल्यू कुठे स्टोअर केली जाणार आहे? अक्युमुलेटर रेजिस्टर मध्ये. त्याचा मिनिंग काय? लोड ए विथ द व्हॅल्यू 55H. म्हणजे ए अक्युमुलेटर ह्या रेजिस्टर मध्ये कोणता डेटा आला? 55 आला. दे नेक्स्ट इन्स्ट्रक्शन इज मूव 40H कॉमा ए. मूव 40H कॉमा ए. आता इथं कोणताही हॅश साईन नाहीये, त्यामुळे 40H काय? मेमरी लोकेशन आहे. काय आहे? मेमरी लोकेशन आहे. मग ह्या इन्स्ट्रक्शनचं मिनिंग काय? मूव 40H कॉमा ए. ही अक्युमुलेटर मध्ये जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू कुठे स्टोअर करायची आहे? 40 ह्या मेमरी लोकेशनला काय करायची आहे?
स्टोअर करायची आहे. अक्युमुलेटर मध्ये जी व्हॅल्यू आहे ती 40 ह्या मेमरी लोकेशनला काय करणार, स्टोअर करणार. नाउ द नेक्स्ट इन्स्ट्रक्शन इज मूव 41, A. सिमिलरली ए मध्ये जी व्हॅल्यू आहे ती आपण कशामध्ये स्टोअर करणार, 41 ह्या मेमरी लोकेशनला. इथं कोणताही हॅश साइन दिलेलं नाहीये, त्यामुळे ह्या दोन मेमरी लोकेशन्स आहेत. इथं हॅश साइन दिले त्यामुळे ही काय आहे, व्हॅल्यू आहे. मग फर्स्ट ऑफ ऑल आपण काय केलं, त्यांनी प्रोग्राम काय सांगितलाय की 55 हा नंबर 40 आणि 41 ह्या दोन रॅम मेमरी लोकेशनला स्टोअर करायचा आहे. मग फर्स्ट ऑफ ऑल आपण काय केलं, 55 ही व्हॅल्यू अक्युमुलेटर ह्या रजिस्टर मध्ये स्टोअर केली. मग अक्युमुलेटर मधून ती 40 ला कॉपी केली आणि मग अक्युमुलेटर मधून ती 41 ला कॉपी केली. म्हणजे दोन्ही मेमरी लोकेशनला 40 आणि 41 ह्या दोन्ही मेमरी लोकेशनला 55 ही व्हॅल्यू काय झालेली आहे, स्टोअर झालेली आहे. समजलं? बघा फर्स्ट इन्स्ट्रक्शन्स काय, मूव A, 55H, लोड A विथ व्हॅल्यू 55. म्हणजे A मध्ये 55 स्टोअर झाले. नाउ द नेक्स्ट इन्स्ट्रक्शन इज मूव 40H, A, कॉपी A टू रॅम लोकेशन 40. म्हणजे A मध्ये जी व्हॅल्यू आहे ती रॅम लोकेशन 40 ला काय करायची, कॉपी करायची. मग A मध्ये काय व्हॅल्यू आहे, 55 आहे ना, मग ती काय केली, 40 ला कॉपी केली. म्हणजे 40 ह्या मेमरी लोकेशनला काय व्हॅल्यू आली, 55 आली. Now the next instruction is move 51H, A, copy A to RAM location 41. म्हणजे अक्युमुलेटर मध्ये जी व्हॅल्यू आहे ती 41 ह्या रॅम मेमरी लोकेशनला काय केली, कॉपी केली. समजलं? फर्स्ट समजलं का कसा प्रोग्राम लिहिला ते, येस ऑर नो? बोला पटकन. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. आता नेक्स्ट काय सांगितलं त्यांनी, नेक्स्ट कोणता ऍड्रेसिंग मोड यूज करायचा आहे, रेजिस्टर इनडायरेक्ट ऍड्रेसिंग मोड. रेजिस्टर इनडायरेक्ट. आता इनडायरेक्टली काय करायचंय, मेन्शन करायचंय. आता इनडायरेक्टली कसं मेन्शन करणार, प्रोग्राम तोच आहे. प्रोग्राम काय आहे की 55 ही व्हॅल्यू आहे ती 40 आणि 41 ह्या दोन रॅम मेमरी लोकेशनला कॉपी करायची. प्रोग्राम तोच आहे. पहिला आपण कशाने लिहिला, डायरेक्टली लिहिला. आता कशाने लिहिणार आहे, इनडायरेक्ट ऍड्रेसिंग मोडने लिहिणार आहे. सो इनडायरेक्ट ऍड्रेसिंग मोडने कसा लिहिणार, मूव A, #55H, मूव A, #55H. म्हणजेच काय की 55 ही व्हॅल्यू, आता इथे हॅश दिलंय त्यामुळे काय असणार आहे, ऑब्विसली ती व्हॅल्यू असणार आहे. ती काय असणार आहे, व्हॅल्यू असणार आहे. मग ती व्हॅल्यू आपण कुठे स्टोअर केली, अक्युमुलेटर मध्ये, लोड A विथ व्हॅल्यू 55H. ओके. आता आपल्याला इनडायरेक्ट ऍड्रेसिंग मोड यूज करायचे. सो बघा काय केले, आता इनडायरेक्ट ऍड्रेसिंग मोड मध्ये आपण काय करतो की जी मेमरी लोकेशन आपल्याला ऍक्सेस करायची ती मेमरी लोकेशन दिलेली नसते. ती मेमरी लोकेशन कशामध्ये मेन्शन केलेली असते, आयदर R0 किंवा R1 ह्या रजिस्टर मध्ये. मग फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला R0 मध्ये ती लोकेशन ठेवावी लागणार आहे. R0 रजिस्टर मध्ये काय करावी लागणार आहे, ती लोकेशन ठेवावी लागणार आहे. मग कोणती मेमरी लोकेशन पाहिजे R0 मध्ये आपल्याला, 40 and 41. ओके. मग इन्स्ट्रक्शन्स काय दिली, मूव R0, #40H. म्हणजेच लोड द पॉइंटर R0 इज इक्वल टू 40H. म्हणजेच R0 ह्या रजिस्टर मध्ये काय व्हॅल्यू स्टोअर केली, इथं बघा हॅश साइन आहे. हॅश साइन म्हणजे 40 ही व्हॅल्यू स्टोअर केली. 40 ही काय केली, व्हॅल्यू स्टोअर केली. कशामध्ये, R0 मध्ये. ओके. नाउ द नेक्स्ट इन्स्ट्रक्शन इज मूव @R0, A. आता A मध्ये काय आहे, 55 आहे. मग A मधले 55 @R0. सो R0 मध्ये जी व्हॅल्यू आहे ना, R0 मध्ये काय व्हॅल्यू आहे, 40 आहे ना. सो R0 मध्ये जी व्हॅल्यू आहे 40, ती मेमरी लोकेशन यूज करायची. काय करायची, ती मेमरी लोकेशन यूज करायची. सो R0 मध्ये 40 ही व्हॅल्यू आहे. सो 40 रॅम लोकेशनला 55 काय करायचा, कॉपी करायचा. समजलं का काय केलं इनडायरेक्ट मध्ये. बघा फर्स्ट ऑफ ऑल काय केलं, 55 आपण A मध्ये ठेवले. ओके. मग 40 R0 मध्ये ठेवले. मग नेक्स्ट इन्स्ट्रक्शन काय, मूव @R0. त्यामुळे A मधले जे 55 आहेत ना, ते R0 मध्ये जे 40 आहेत ना, त्या 40 मेमरी लोकेशनला ठेवले. R0 मध्ये नाही ठेवले. R0 मध्ये काय 40 आहे, तर R0 मध्ये 40 आहे, तर त्या 40 मेमरी लोकेशनला 55 आपण काय केले, कॉपी केले. समजलं का नाही समजलं, येस ऑर नो?
बोला काहीतरी. यस और नो बोला काहीतरी. मॅम बी परत सांगा ना. बर, आता आपल्याला काय सांगितलं, इनडायरेक्ट ऍड्रेसिंग मोड यूज करायचे. सो इनडायरेक्ट ऍड्रेसिंग मोड मध्ये प्रोग्राम तोच आहे. 55 ही व्हॅल्यू आहे ती आपल्याला 40 आणि 41 ह्या रॅम मेमरी लोकेशनला काय करायची आहे, स्टोअर करायची आहे. पण कोणता ऍड्रेसिंग मोड यूज करायला सांगितलाय, रेजिस्टर इनडायरेक्ट ऍड्रेसिंग मोड यूज करायला सांगितलंय. सो रेजिस्टर इनडायरेक्ट ऍड्रेसिंग मोड कसा यूज करणार, आता फर्स्ट ऑफ ऑल 55 ही व्हॅल्यू आपण काय करणार, अक्युमुलेटर मध्ये स्टोअर करणार. मूव ए कॉमा हॅश 55h. सो 55 ए मध्ये कॉपी केले, मूव्ह केले, म्हणजे ए मध्ये काय डेटा आला, 55. फर्स्ट इन्स्ट्रक्शन समजली. बट मॅम रजिस्टर इनडायरेक्ट ऍड्रेसिंग मोड मध्ये तर @ असतो ना. हा मग सांगते ना, तेच सांगते. पहिली इन्स्ट्रक्शन समजली का. हो. पहिली 55 कशामध्ये घेतले, ए मध्ये घेतले. आता @r0 मध्ये म्हणजे म्हणजे रेजिस्टर मध्ये काय असणार आहे, मेमरी लोकेशन असणार आहे. पण r0 मध्ये मेमरी लोकेशन आपोआप येणार आहे का, नाही ना, ती आपल्यालाच द्यावी लागणार आहे ना. ती काय आपल्यालाच द्यावी लागणार आहे का, मायक्रो कंट्रोलर स्वतः त्याच्यामध्ये ठेवणार आहे का. r0 मध्ये r0 किंवा r1 हे जे दोन रजिस्टर आपण यूज करतो इनडायरेक्ट मध्ये, त्या रेजिस्टर मध्ये ती जी मेमरी लोकेशन मायक्रो कंट्रोलरला ऍक्सेस करायची आहे, ती मेमरी लोकेशन मायक्रो कंट्रोलर स्वतः ठेवणार आहे का. येस ऑर नो सांगा बरं मला. नो. नाही, कारण का मायक्रो कंट्रोलर काय मशीन आहे, त्याला काहीच माहित नाहीये. तो फक्त काय करणार, आपल्या इन्स्ट्रक्शन फॉलो करणार. आपण जी त्याला इन्स्ट्रक्शन देऊ ती इन्स्ट्रक्शन तो काय करणार, फॉलो करणार. मग आता इथे त्यांनी मेन्शन केलेलं आहे प्रोग्राम मध्ये की 55 हे 40 ला कॉपी करायचे. पण कसे कॉपी करायचे, इनडायरेक्टली. मग इनडायरेक्ट साठी काय करतो आपण, रेजिस्टर यूज करतो, बरोबर. की जी मेमरी लोकेशन आपल्याला ऍक्सेस करायची आहे ती मेमरी लोकेशन कशामध्ये असते, रेजिस्टर मध्ये असते. मग आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल काय करावं लागेल, जी मेमरी लोकेशन ऍक्सेस करायची ती मेमरी लोकेशन आपण कशामध्ये ठेवणार, रेजिस्टर मध्ये ठेवणार. आणि मग तो रेजिस्टर काय करणार आहे, इनडायरेक्ट म्हणून यूज करणार, बरोबर. तेच केलेलं आहे की आता मी 55 ए मध्ये ठेवले, कारण का 55 मला मेमरी लोकेशनला कॉपी करायचे, 40 आणि 41 ह्या मेमरी लोकेशनला 55 कॉपी करायचे, म्हणून मी फर्स्ट ऑफ ऑल 55 ए मध्ये ठेवले. झालं. मग आता मला काय करायचंय, मेमरी लोकेशन पाहिजे 40 आणि 41. मग आता मी त्या मेमरी लोकेशन कशा थ्रू घेणार, इनडायरेक्ट आहे म्हणून रेजिस्टर थ्रू घेणार. मग मी काय केलं, रेजिस्टर मध्ये मूव r0, #40h. सो रेजिस्टर मध्ये 40h ठेवले, रेजिस्टर मध्ये काय ठेवले, 40 ही व्हॅल्यू ठेवली. ओके, रेजिस्टर मध्ये काय ठेवली, 40 व्हॅल्यू ठेवली. सेकंड इन्स्ट्रक्शन समजली का, काय मूव r0, #40h. म्हणजे रेजिस्टर मध्ये मी काय व्हॅल्यू स्टोअर केली, 40 व्हॅल्यू स्टोअर केली. ओके, इथपर्यंत समजलं की नाही सांगा. हो. आता जेव्हा @ येतं ना, त्यावेळेस मायक्रो कंट्रोलर काय करतो की रेजिस्टरच्या पुढे @ आहे, म्हणजेच मायक्रो कंट्रोलर काय करणार, ती जी 40 व्हॅल्यू आहे ना, की ती तो व्हॅल्यू नाही कन्सिडर करणार, ती मेमरी लोकेशन कन्सिडर करणार. म्हणजे 40 हा नंबरच आहे. मग ते मायक्रो कंट्रोलर डिसाइड करणार की तो जो नंबर आहे 40 हा नंबर डेटा म्हणून कन्सिडर करायचा आहे का मेमरी लोकेशन म्हणून कन्सिडर करायची. मग ते कोण, मायक्रो कंट्रोलर कसं समजणार की 40 हा नंबर डेटा म्हणून यूज करायचा आहे का मेमरी लोकेशन म्हणून यूज करायची, तर @ मायक्रो कंट्रोलरला समजणार. मग मी नेक्स्ट इन्स्ट्रक्शन काय दिली, मूव @r0, a. मग जेव्हा ही इन्स्ट्रक्शन येईल त्यावेळेस मायक्रो कंट्रोलरला समजणार की r0 मध्ये जी 40 व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू नसून ती मेमरी लोकेशन घ्यायची आहे. मग मायक्रो कंट्रोलर काय करणार, r0 मध्ये 40 व्हॅल्यू आहे, मग मायक्रो कंट्रोलर 40 ह्या मेमरी लोकेशनला जाणार आणि मग अक्युमुलेटर मध्ये 55 40 ह्या मेमरी लोकेशन मध्ये स्टोअर करणार. समजलं का. फक्त आहे ना मेमरी लोकेशन आपण मेमरी लोकेशन येत नाही, ह्या पण नंबरच असतात. मग ते जे नंबर देतो आपण, मग ते जे नंबर दिले मायक्रो कंट्रोलरला, मग आपण त्याला सांगायचं की जे आपण नंबर प्रोव्हाइड करतोय ते नंबर डेटा आहे की मेमरी लोकेशन आहे. जसं # दिले की तो डेटा झाला, # दिले नाही तर ती मेमरी लोकेशन झाली. आता इथं मी # दिले,
40 ला, त्यामुळे 40 काय झाली, व्हॅल्यू झाली. ती व्हॅल्यू कशामध्ये स्टोअर केली, R0 मध्ये स्टोअर केली. मग R0 मध्ये ती व्हॅल्यू स्टोअर केल्यानंतर मला मायक्रो कंट्रोलरला असं सांगायचंय, मी जी R0 मध्ये व्हॅल्यू स्टोअर केली आहे, तर त्या व्हॅल्यूची जी मेमरी लोकेशन आहे त्या मेमरी लोकेशनला मला 55 स्टोअर करायचे. मग तो बघणार R0 मध्ये काय 40 व्हॅल्यू आहे, पण 40 ही व्हॅल्यू आहे, तर त्याला तो पुढे जाणार. त्याच्या आधी काय ऍडर येते, म्हणजे ठीक आहे 40 ही व्हॅल्यू आहे, R0 च्या पुढे ऍडर येते, दॅट मीन्स 40 मेमरी लोकेशनला जायचं आपल्याला. समजलं का? मग मायक्रो कंट्रोलर काय करणार, ए मधला डेटा R0 मध्ये जी 40 स्टोअर केलेले आहेत त्या 40 मेमरी लोकेशनला जाणार आणि त्या मेमरी लोकेशन मध्ये काय करणार, स्टोअर करणार. समजलं का? आता आपण इनडायरेक्ट ऍड्रेसिंग मुळे मेमरी स्पेसिफाय करत नाही. मेमरी ऍड्रेस जो आहे ना तो रेजिस्टर मध्ये दिला जातो, पण रेजिस्टर मध्ये डायरेक्ट दिला जाणार आहे का, तो आपल्यालाच मेन्शन करावा लागणार आहे ना. जो कोण प्रोग्रामर असेल, जो कोण युजर असेल, तोच R0 मध्ये ऍड्रेस टाकणार आहे ना. मायक्रो कंट्रोलर स्वतः तर टाकणार नाही. समजलं का? म्हणजे आपण मायक्रो कंट्रोलरला इन्स्ट्रक्शन देतो की तुम्हाला डायरेक्ट ऍड्रेसिंग मोड यूज करायचा का इनडायरेक्ट करायचा का इमिजिएट करायचंय, ते प्रोग्रामर सांगणार मायक्रो कंट्रोलरला. समजलं का नाही समजलं? येस ऑर नो? यस. अजून कुणाला काय डाऊट? तुला समजलं का ग? हो. नाव काय तुझं? क्रांती. क्रांती वेद पाठक. हो. समजलं का क्रांती? हो समजलं मॅम. नक्की? नसेल समजलं तर आता परत विचार. नाही समजलं ना? हो समजलं. ना अजून कोणतरी म्हटलं नाही ते म्हणून. लास्टचे दोन पॉइंट आहेत ना R0 चे, ते नाही समजले. इन्क्रीमेंट पॉइंटर. ऍट द रेट हा ते मी अजून ते इन्क्रीमेंटर मी अजून गेलेच नाहीये बाळा. इन्क्रीमेंटर मी अजून गेलेच नाही. मी फक्त पहिले 3 जे आहेत ना, मूव A, #55, मूव R0, #40H, मूव @R0, ते A. समजलं. फर्स्ट ऑफ ऑल काय केलं त्यांनी, काय सांगितलंय आपल्याला बघा, मी परत एकदा एक्सप्लेन करते. 55 जे आहेत ते आपल्याला 40 आणि 41 ह्या मेमरी लोकेशनला स्टोअर करायचे. ओके, पहिलं आपण डायरेक्टने केलं, 55 ए मध्ये घेतले आणि ए डायरेक्ट 40 आणि 41 ह्या मेमरी लोकेशनला कॉपी केले, डायरेक्ट केले. ते इझी आहे. आता त्याच्यानंतर काय सांगितलंय, तो जो प्रोग्राम आहे ना तो इनडायरेक्ट ऍड्रेसिंग मोडने लिहा. 55, 40 आणि 41 ला कॉपी करायचा जो प्रोग्राम आहे ना तो इनडायरेक्टने लिहा. मग इनडायरेक्ट मध्ये काय करतो आपण, जी मेमरी लोकेशन आहे त्या रेजिस्टर मध्ये असतात आपल्या. मग त्या रेजिस्टर मध्ये ज्या मेमरी लोकेशन असतात त्या ऑटोमॅटिकली येणार आहेत का रेजिस्टर मध्ये? नाही येणार. त्या आपल्यालाच ठेवाव्या लागणार आहेत ना रेजिस्टर मध्ये प्रोग्रामरला. मग फर्स्ट ऑफ ऑल आपण काय केलं, 55 ही व्हॅल्यू ए मध्ये ठेवली. मग आता मला कोणती मेमरी लोकेशन ऍक्सेस करायची? 40. मग 40 ही व्हॅल्यू मी R0 मध्ये ठेवली. बघा हॅश साइन दिले म्हणजे ती व्हॅल्यू आहे. काय आहे? व्हॅल्यू आहे, मेमरी लोकेशन नाही, व्हॅल्यू आहे. तर 40 ही व्हॅल्यू R0 ला ठेवली. मग नेक्स्ट इन्स्ट्रक्शन मी काय दिली, @R0, A. @R0, A म्हणजे काय की A मध्ये जो 55 आहे ते R0 मध्ये कोणती व्हॅल्यू आहे? 40. पण @ आहे, दॅट मीन्स 40 मेमरी लोकेशन कन्सिडर करायची, 40 व्हॅल्यू नाही कन्सिडर करायची. 40 काय करायची? मेमरी लोकेशन कन्सिडर करायची. आणि 40 ही मेमरी लोकेशन कन्सिडर करायची आहे हे मायक्रो कंट्रोलरला कुणी सांगितलं? @ ने सांगितलं. @ ह्या साईनने सांगितलं की R0 मध्ये जी 40 व्हॅल्यू आहे ती 40 मेमरी लोकेशन कन्सिडर करायची. मग मायक्रो कंट्रोलर तो 55 घेऊन कुठे गेला? 40 ह्या मेमरी लोकेशनला गेला आणि तिथे त्याने ते 55 ठेवले. समजलं का? हो समजलं. मग 40 जी व्हॅल्यू होती तिचं काय झालं? कोणतं? ती R0 मध्येच आहे ना. 40 आणि ची 50 व्हॅल्यू पण R0 मध्येच गेली का? नाही. अरे नाही. ऐक थांब बोलू नका मध्ये, मी सांगते त्याला. 55 ए मध्ये आहेत. आपण ते 55 आपल्याला कुठं स्टोअर करायचे? 40 ला स्टोअर करायचे. मग काय, पण आपल्याला काय सांगितलं, इनडायरेक्ट सांगितलंय ना. मग 40 आपण R0 मध्ये दिलेत. 40 काय दिलेत? R0 मध्ये दिलेत. पण 40 ही लोकेशन आपल्याला अननोन आहे. 40 आपण R0 मध्ये दिले आणि R0 मग मायक्रो कंट्रोलर बघणार की R0 मध्ये काय आहे? 40 आहे.
मग तो 40 रॅम मेमरी लोकेशनला जाणार आणि तिथं 55 स्टोअर करणार. R0 मध्ये 40च आहे आणि 40 मध्ये 55 आहे. समजलं का? R0 मध्ये 40 व्हॅल्यू आहे, पण R0 मध्ये जी 40 व्हॅल्यू आहे ती ह्या इन्स्ट्रक्शन्सने move@R0, ह्या इन्स्ट्रक्शन्सने मायक्रो कंट्रोलरला सांगितलं की R0 मध्ये जी व्हॅल्यू आहे 40, ती व्हॅल्यू म्हणजेच ती मेमरी लोकेशन आहे. काय आहे? ती मेमरी लोकेशन आहे. मग त्या मेमरी लोकेशन मध्ये डेटा काय करायचा आहे? स्टोअर करायचा. समजलं का? मग जर मी जर ही इन्स्ट्रक्शन काढून टाकली ना move@R0, तर R0 ची व्हॅल्यू काय असणार आहे? 40च असणार आहे. R0 मध्ये 40 हा डेटा असणार आहे. पण मी खाली इन्स्ट्रक्शन दिली आहे move@R0, दॅट मीन्स मायक्रो कंट्रोलर विल अंडरस्टँड दॅट की R0 मध्ये 40 ही व्हॅल्यू आहे आणि 40 मग आपण 40 ह्या मेमरी लोकेशनला जाऊन 55 स्टोअर करायचं. ओके, समजलं? आता बघा, आपल्याला त्यांनी काय सांगितलंय? 40 आणि 41 दोन्हीला डेटा स्टोअर करायचा आहे. इथं आपण 40 मध्ये केला move@R0, म्हणजे R0 मध्ये काय? 40. मग 40 मध्ये किती स्टोअर केले? 55 स्टोअर केले. इथपर्यंत झालं. मग 40 ला तर केले आपण, पण अजून आपला 41 राहिलेला आहे. मग 41 ला काय करणार? INC म्हणजे इन्क्रीमेंट R0, म्हणजे R0 मध्ये जी व्हॅल्यू आहे ना, R0 मध्ये काय? सांगा मला, R0 मध्ये काय? 40. 40. मग तो इन्क्रीमेंट झाला. इन्क्रीमेंट होऊन काय झालं? 41 झालं. म्हणजे R1 मध्ये R0 काय केला? इन्क्रीमेंट केला. 40 होता, 41 झाला. मग पुन्हा तीच इन्स्ट्रक्शन द्यायची move@R0, A मध्ये 55 आहे, ते R0 मध्ये काय आता इन्क्रीमेंट केल्यानंतर 41. मग 41 ला काय स्टोअर होणार? 55 स्टोअर होणार. समजलं का? का नाही समजलं? बघा, तिथं आपण R0 मध्ये 40 स्टोअर केले. मग ही इन्स्ट्रक्शन दिली. @ ची इन्स्ट्रक्शन असल्यामुळं अक्युमुलेटर मध्ये जे 55 आहे ते R0 मध्ये जी 40 व्हॅल्यू आहे ना, त्या R0 च्या 40 व्हॅल्यू 40 लोकेशनला 55 स्टोअर केले. पण त्यांनी आपल्याला काय सांगितलंय? 41 ला पण स्टोअर करायचे. मग मी 41 ला कसे करणार? की R0 मध्ये माझे 40 आहेत, मग मी फक्त R0 काय केला? INC मीन्स इन्क्रीमेंट पॉइंटर, दॅट मीन्स R0 इज इक्वल टू 41. म्हणजे मी R0 इन्क्रीमेंट केला. R0 40 होता, इन्क्रीमेंट केल्यानंतर तो 41 झाला. आणि पुन्हा मग मी @ ची इन्स्ट्रक्शन दिली move@R0, मग A मधले 55 R0 मध्ये जे 41 आहेत त्या 41 ह्या मेमरी लोकेशनला काय झाले? स्टोअर झाले. समजलं का कसा प्रोग्राम लिहिलं ते? नक्की? असं आहे. म्हणजे आपण इनडायरेक्ट ऍड्रेसिंग मोड मध्ये काय करतात? जी मेमरी लोकेशन असते ना, ती रेजिस्टर मध्ये स्पेसिफाय केलेली असते. कोणते दोन रेजिस्टर? R0 किंवा R1, ह्या दोन्ही. R2, R3, R4, R5, R6, R7 हे रेजिस्टर यूज केले जात नाही इनडायरेक्ट ऍड्रेसिंग मोड मध्ये. इनडायरेक्ट ऍड्रेसिंग मोड मध्ये फक्त R0 आणि R1च यूज केले जातात, दोनच. आणि R0 आणि R1 रेजिस्टरला काय म्हणतात? RP रेजिस्टर म्हणतात. आणि R0 to R7 ह्या रेजिस्टरला काय म्हणतात? RM. ते जेव्हा इन्स्ट्रक्शन सेट येईल ना पुढे, आपण एक इन्स्ट्रक्शन सेटच आहे. इन्स्ट्रक्शन सेट तोच आहे. समजलं इनडायरेक्टचा प्रोग्राम कसा लिहायचा ते? आता ह्यांनी ना अजून एक खाली प्रोग्राम सांगितलाय विथ लूप. तर हे जे लूप आहे ना, हे लूप आता नाहीये तुम्हाला. जेव्हा ते आपले पूर्ण इन्स्ट्रक्शन सेट संपेल ना, त्यावेळेस लूप आहे. आम्ही तुम्हाला लूप विचारतच नाही. सो हा प्रोग्राम नका हे करू, हा तुम्हाला विचारतच नाही. म्हणजे तुम्हाला नाहीच आहे सिलेबस मध्ये लूप. ओके, नाउ द नेक्स्ट addressing mode is external direct addressing mode. External addressing mode. आता external memory is accessed. There are only two commands that use external data addressing mode. movex @dptr. आता हे जे सगळे आपण बघितले ना ऍड्रेसिंग मोड, हे काय करतात? इंटरनल मेमरी यूज करतात. तिथं आपण बघितलं डेटा जर हॅश असेल तर डेटा, हॅश असेल तर मेमरी लोकेशन. पण ती कोणती मेमरी लोकेशन?
इंटरनल मेमरी लोकेशन. कोणती? इंटरनल मेमरी लोकेशन. जर मायक्रो कंट्रोलरला एक्सटर्नल मेमरी आपण बघितलं, एक्सटर्नल इंटरफेसिंग पण बघितलं फर्स्ट चॅप्टर मध्ये, आपण एक्सटर्नल मेमरी पण कनेक्ट करतो. मग एक्सटर्नल मेमरी लोकेशन जेव्हा आपल्याला यूज करायची असेल ना, कोणती? एक्सटर्नल मेमरी लोकेशन जेव्हा आपल्याला यूज करायची असेल त्यावेळेस आपण एक्सटर्नल ऍड्रेसिंग मोड यूज करतो. मग एक्सटर्नल ऍड्रेसिंग मोड हा एक्सटर्नल मेमरी साठी आहे. मग त्याच्यासाठी पण आहे ना मूव्ह एक्स. मूव्ह एक्स इथे बघा, इथे फक्त काय आहे? मूव्ह आहे, MOV, पण इथं काय आहे? मूव्ह एक्स. मूव्ह एक्स म्हणजे काय? एक्स स्टँड्स फॉर एक्सटर्नल. एक्स स्टँड्स फॉर एक्सटर्नल. समजलं का? इथं फक्त बघा, इथं फक्त मूव्ह आहे. सगळ्या इन्स्ट्रक्शन्स बघा, फक्त मूव्ह आहे, MOV. दॅट मीन्स these instructions are belongs to internal memory location and move X instructions belong to external memory location. X stands for external. ओके. मग आता जी एक्सटर्नल मेमरी आहे ना, तर त्या एक्सटर्नल मेमरीचा ऍड्रेस फक्त आणि फक्त DPTR ह्या रेजिस्टर मध्येच मेन्शन केलेला असतो. काय केलेला असतो? एक्सटर्नल ह्याच्यामध्येच हे केलेला असतो. सो देअर आर ओनली 2 कमांड दॅट यूज एक्सटर्नल डायरेक्ट ऍड्रेसिंग मोड. मग एक्सटर्नल कोणत्या? मूव्ह एक्स ए कॉमा @DPTR. मूव्ह एक्स ए कॉमा @DPTR. @DPTR म्हणजेच काय? आता इथं @ आहे काय? @ म्हणजे DPTR मध्ये डेटा असणार आहे की मेमरी लोकेशन असणार आहे? @ आहे. मग DPTR मध्ये डेटा असणार आहे की मेमरी लोकेशन असणार आहे? डेटा. मेमरी लोकेशन. मेमरी लोकेशन. हा, म्हणजे आता जी एक्सटर्नल मेमरी लोकेशन मध्ये जो डेटा आहे, आता बघा मूव्ह एक्स ए कॉमा @DPTR म्हणजे DPTR सोर्स आहे, ए डेस्टिनेशन आहे, म्हणजेच ह्या सोर्स मधला डेटा मला ए मध्ये कॉपी करायचा आहे. मग DPTR हा @ दिलेला आहे, म्हणजेच DPTR मध्ये काय दिलेलं आहे? एक्सटर्नल मेमरी लोकेशन दिलेली आहे. DPTR मध्ये काय आहे? एक मेमरी लोकेशन आहे आणि त्या मेमरी लोकेशन मध्ये जो डेटा आहे तो मला अॅक्युम्युलेटर मध्ये काय करायचा आहे? स्टोअर करायचा. समजलं का? ए मध्ये काय दिलेलं आहे? सॉरी, DPTR मध्ये काय दिलेली आहे? मेमरी लोकेशन आहे, पण ती कोणती मेमरी लोकेशन आहे? एक्सटर्नल मेमरी लोकेशन आहे. सो DPTR मध्ये जी मेमरी लोकेशन दिलेली आहे त्या मेमरी लोकेशन मध्ये जो डेटा आहे तो मला ए ला स्टोअर करायचा आहे. आता नेक्स्ट इन्स्ट्रक्शन काय? मूव्ह एक्स @DPTR कॉमा ए. आता इथे काय करणार? ए अॅक्युम्युलेटर म्हणजे ए हा रेजिस्टर मध्ये जो डेटा आहे तो डेटा मला DPTR मध्ये जी एक्सटर्नल मेमरी लोकेशन दिलेली आहे त्या एक्सटर्नल मेमरी लोकेशनला मला स्टोअर करायचा आहे. म्हणजे ज्या मेमरी लोकेशनला डेटा स्टोअर करायचा आहे ना, ती मेमरी लोकेशन DPTR मध्ये दिलेली आहे, कारण का? @ साइन आहे, म्हणजे DPTR मध्ये ती काय आहे? मेमरी लोकेशन. समजलं का? आणि हे फक्त एक्सटर्नल साठी यूज केले जातात, एक्सटर्नल मेमरी. अकॉर्डिंग टू फर्स्ट इन्स्ट्रक्शन मूव्ह एक्स रिप्रेझेंट दॅट मायक्रो कंट्रोलर यूज एक्सटर्नल मेमरी. ओके. ए कॉमा @DPTR म्हणजे DPTR ह्या रेजिस्टर मध्ये एक्सटर्नल मेमरी लोकेशन आहे, जी काय असेल त्या मेमरी लोकेशन मध्ये जो डेटा आहे तो डेटा कुठे स्टोअर करायचा आहे? ए मध्ये स्टोअर करायचा आहे. तो डेटा कुठे स्टोअर करायचा आहे? ए मध्ये. नेक्स्ट इन्स्ट्रक्शन काय? मूव्ह एक्स @DPTR कॉमा ए. मग ए मध्ये जो डेटा आहे तो DPTR ह्या रेजिस्टर मध्ये जी एक्सटर्नल मेमरी लोकेशन आहे त्या मेमरी लोकेशनला काय करायचं आहे? स्टोअर करायचं. समजलं का नाही समजलं? येस ऑर नो सांगा. इथे दिलेलं आहे DPTR मस्ट बी लोडेड विथ ऍड्रेस ऑफ एक्सटर्नल मेमरी. म्हणजे DPTR मध्ये कोणतीही व्हॅल्यू नाहीये, तो काय आहे? एक्सटर्नल मेमरीचा ऍड्रेस आहे आणि त्या ऍड्रेस मध्ये काय केला जाणार आहे? डेटा एकतर स्टोअर केला जाणार आहे किंवा त्या ऍड्रेस मधून डेटा घेतला जाणार आहे. समजलं? कुणाला काय डाऊट? क्रांती समजलं का तुला? हो समजलं मॅम. नक्की ऍड्रेसिंग मोड व्यवस्थित समजले सगळे? हो. ओके, देन नो प्रॉब्लेम. आपलं लेक्चर संपतंय, एकच मिनिट राहिलेलं आहे. सो नेक्स्ट पॉइंट जो आहे तो मी उद्याच्या लेक्चर, उद्या आपलं लेक्चर आहे का? उद्याच्या लेक्चरला आपण कंटिन्यू करू. ओके ओके मॅम.
ओके मॅम. ऍड्रेसिंग मोडची एकदा हे करा. तुमच्याकडे बुक आहे असेलच. घेतले का बुक सगळ्यांनी? हो घेतलंय मॅम. नाही घेतलं. पीडीएफ पण करा ना ग्रुपवर. नोट्स काढता येतील. आताशी तर चॅप्टर स्टार्ट केलाय. थांब अजून मला काही काही पॉइंट्स ऍड करायचे डेली नोट्स काढता येतील. बाकी काय काढायचा. फर्स्ट चॅप्टर त्याच्या पीडीएफ सेंड करा, त्याची असाइनमेंट सेंड करा. मॅम तुम्ही पाठवली नाही असाइनमेंट? पाठवली ना असाइनमेंट नाही पाठवली. पीडीएफ नाही पाठवली. पाठवली. मॅम. नाही मॅम. पाठवली मॅम. मग बहुतेक मी एफआयच्या ग्रुपवर पाठवली की काय माहिती. मग मी त्या दिवशी पाठवली. बरं ठीक आहे, मी पाठवते आज तुमच्या ग्रुपवर. हो हो. मला तरी पाठवली की. हो. मग ठीक आहे, मला हे करून पाठवा. आणि या तुम्ही या नोट्सच्या भानगडीत पडू नका. तुम्ही ज्यांनी निराली घेतलंय ना, तर निरालीच्या खाली बघा, चॅप्टर संपल्यानंतर ट्रू फॉल्स आहेत, एमसीक्यूज आहेत, शॉर्ट आन्सर्स आहेत, लॉंग आन्सर्स आहेत, व युनिव्हर्सिटी